दसरा मेळावा महाराष्ट्रामध्ये एकूण 4 दसरा मेळावे होतात, ज्याच्यामध्ये गर्दीच्या स्वरूपामध्ये ते असतात. त्या ठिकाणी लाखो ते हजारो बांधव जे आहेत, त्या दसरा मेळाव्याला आपली उपस्थिती लावतात. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दसरा मेळावा नेमका कोणाचा आहे? महाराष्ट्रात होणारे हे 4 दसरा मेळावे नेमके कोणाकोणाचे आहेत? आपण हे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. यामध्ये पहिल्या क्रमांकाचा दसरा मेळावा जो परंपरेनं चालत आलेला आहे, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा, उद्धव ठाकरे यांचा आणि दुसरा शिवसेना एकनाथ शिंदे म्हणजेच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांचा आणि तिसरा दसरा मेळावा जो होतो तो म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि नव्याने गर्दी ओढणारा आणि सर्वांचं लक्ष वेधणारा दसरा मेळावा म्हणजे बीड जिल्ह्यातील नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणारा हा दसरा मेळावा. आता या 4 दसरा मेळाव्यापैकी नेमका कोणाचा दसरा मेळावा मोठा असतो, कोणाच्या दसरा मेळाव्याला त्या ठिकाणी जास्त गर्दी असते, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. पहिला दसरा मेळावा जो आहे तो म्हणजे आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण घेणार आहोत. खरं तर 2 दसरा मेळावे बीड जिल्ह्यामध्ये असतात आणि 2 दसरा मेळावे जे आहेत ते मुंबईमध्ये असतात. यातील दसरा मेळावा जो आहे तो भगवानगडाच्या बीडमधील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला गेल्या वर्षी धनंजय मुंडे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. हजारो ते लाखो बांधव त्या ठिकाणी दसरा मेळाव्याला उपस्थित राहतात. आणि दुसरा जो दसरा मेळावा होतो तो म्हणजे मुंबईमध्ये. खरं तर मुंबईमध्ये 2 आणि बीड जिल्ह्यामध्ये 2 असे एकूण महाराष्ट्रामध्ये 4 दसरा मेळावे होतात. त्यापैकी एक आणि दुसरा दसरा मेळावा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांचा. त्या ठिकाणी 1 ते 1.5 लाख लोकांची बसण्याची आसन व्यवस्था असते. याला सुद्धा लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक जे आहेत ते आपली उपस्थिती दाखवतात. हा दसरा मेळावा प्रचंड मोठा असतो. आणि दुसरा दसरा मेळावा जो आहे तो मुंबईतला, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा गटा परंपरेनं शिवाजी पार्क मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे. शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा परंपरेनं चालत आलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा 1 ते 1.5-2 लाख लोकांची आसन व्यवस्था असते. हा सुद्धा प्रचंड मोठा दसरा मेळावा आहे. याला सुद्धा लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी गर्दी होते. आणि महाराष्ट्रातला जो नव्यानं गर्दीचे रेकॉर्ड मोडणारा दसरा मेळावा तो म्हणजे बीड जिल्ह्यातील नारायणगडावरील संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षी नारायणगडावर दसरा मेळावा घेतला होता. 900 एकरच्या ग्राउंडवर हा दसरा मेळावा झालेला होता आणि प्रचंड मोठा दसरा मेळावा होता, ज्याने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 900 एकर जमिनीवर आयोजित केलेला हा मेळावा होता. हा मेळावा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील क्रमांक 1चा दसरा मेळावा होता असंच म्हणावे लागेल. कारण की देशामध्ये इतर कुठं दसरा मेळावा होत असेल किंवा नसेल, परंतु महाराष्ट्रातला बीड जिल्ह्यामधला हा देशातला क्रमांक 1चा दसरा मेळावा आहे. आणि या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य असं की बाकीचे जे दसरा मेळावे होतात ते राजकारणाशी निगडीत असणारे लोक आहेत, प्रस्थापित आहेत. तर मनोज जरांगे पाटील हे एका शेतकऱ्याचं सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत आणि तरी देखील देशातील क्रमांक 1चा, ज्यानं देशातली सगळ्यात मोठी सभा घेतली, निश्चितच त्यांचा देशातला क्रमांक 1चा दसरा मेळावा होतो. याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.